परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर. वाघी धानोरा येथील संवाद बैठकीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, भाजपचा बोलबाला. जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. जिंतूर परभणी जिल्हा परिषद व जिंतूर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा धडाका लावला आहे. जानेवारी 27 रोजी वाघी धानोरा येथे राज्यमंत्री तथा पालकमंत्री आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य संवाद बैठक पार पडली. या बैठकीला महिला, तरुण आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करत भाजपच्या नेतृत्वावर आपला विश्वास दर्शवला. विकास कामांचा पाढा आणि भविष्याचा वेध. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मेघनाताई म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. परभणी जिल्ह्याला उदयोन्मुख जिल्ह्याचा दर्जा मिळाल्याने येथे भविष्यात उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील. शेतकरी आणि महिला सक्षमीकरणावर भर. शेतकरी पाणंद रस्ते आणि सौर पंप योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर होत आहेत. महिला लाडकी बहीण आणि लखपती दिदी या योजनांमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढले आहे. उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन. पालकमंत्र्यांनी यावेळी वाघी गट आणि गणातील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. रोहित नामदेव चव्हाण, उमेदवार जिल्हा परिषद वाघी गट. अयोध्या किशोर खिस्ते, उमेदवार पंचायत समिती वाघी गण. भास्कर रावसाहेब ठोंबरे, उमेदवार पंचायत समिती भोसीगण. या संवाद बैठकीने वाघी धानोरा परिसरात भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.